शतक, रेकॉर्ड्स आणि ट्रॉफी जिंकणं ही एक गोष्ट, पण देशाचं सर्वोच्च नागरिक सन्मान मिळवणं ही वेगळी अचिव्हमेंट असते. आता टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि मुंबईचा लाडका हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर आणखीन एक मोठा सन्मान जोडला गेला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया, पण त्याआधी कसं कायला फॉलो करायला विसरू नका. मंडळी, टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माला नवीन दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट योगदान, दमदार फलंदाजी आणि यशस्वी नेतृत्वाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. रोहित शर्मा वन डे मध्ये 3 डबल सेंचुरी झळकवणारा जागतिक एकमेव फलंदाज आहे. तसेच T20 वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार म्हणूनही त्यांनी इतिहास रचला. याशिवाय मुंबई इंडियन्सचा 5 IPL किताब जिंकून देत त्यांनी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. या पुरस्कारानंतर रोहित शर्मावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा आणखीन एक अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.